चर्चा अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा रोहित पवारांकडून अशी हे करण्याचा प्रयत्न झालेला मला माहीत नाही. आम्ही दोघेही आता आंदोलनात हिंगण गाठला होतो, वर्ध्याला होतो, पक्ष म्हणून आंदोलनात होतो. आता वैयक्तिक त्यांनी राहुल गांधींचं स्वागत महाविकास आघाडीचा एक सहकारी म्हणून केला असेल, हा त्यांचा प्रश्न होता आणि त्याप्रमाणे तो केला. परंतु त्यामुळे ते काँग्रेसच्या जवळी गेले काय गेले, मला वाटतं की पक्षाच्या चौकटीत अध्यक्ष या नात्याने जे कोणी पक्षाच्या चौकटीत आहेत त्याप्रमाणे पक्षाच्या चौकटीत काम करतील. परंतु एकीकडे तुमच्या सुप्रिया सुळे नेत्यांवरती टीका होते आणि दुसरीकडे रोहित पवार काँग्रेसच्या जवळ जातात. अर्थात मग ही परिस्थिती काय पक्षामध्ये सध्या तरी? नाही, मी एवढंच सांगेल की काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा करेल आणि काँग्रेसची तशी भूमिका असेल तर माझ्या पक्षाच्या प्रत्येकाने काँग्रेसच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये जर चुकीचं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पक्षाच्या जो निर्णय घेईल तो सगळ्यांना लागू असेल. परंतु मग याच काँग्रेसच्या नेत्यांमुळे खरं तर 2014ची सत्ता तुमची गेलेली होती का? बरोबर आहे. मी मगाशी सांगितलं, मित्र पक्षाला संपवण्यापेक्षा मित्र पक्षाबरोबर एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे. आज सत्तेत नसताना उद्या सत्तेमध्ये येण्याच्या संदर्भातून महाविकास आघाडी म्हणून त्या निर्णय घेणं गरजेचं आहे. पण आपल्याच मित्रांच्या बाबतीमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली जाते. हा इथे भेटला, तो तिथे भेटला, तो तिथे भेटला, मग आता असं आहे तसं आहे तसं आहे. तुम्हीच चर्चा करताय. विरोधकांनी केलं मी समजू शकतो, पण विरोधक काय बोलत नाही, आमचे मित्र जास्त चर्चा करतायत. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून त्यांची काय काँग्रेसची वेगळी रणनीती ठरली आहे का काय याची मी माहिती निश्चितपणाने घ्या. आणि मी त्याची सत्ता काँग्रेसमुळे गेली का? 100%. ज्यावेळेला आपली सत्ता महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळेला ही सत्ता असताना आपल्यात असलेल्या पक्षाचा त्यावेळेला बदनाम करून त्या पक्षाच्या असलेल्या नेत्यांना आणि प्रतिमा खराब करण्याचा, पक्षाचा प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला आणि मग पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे ती सत्ता गेली, हे वस्तुस्थिती आहे. परंतु मग आता मात्र तुम्ही स्वतः राज्यातले तुमचे राष्ट्रवादीचे नेते हे राहुल गांधींची भेटून त्या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना अशी समज देण्याची विनंती तुम्ही करणार आहात का? मी आज हर्षवर्धन सकपाळांशी बोलील आणि सुप्रियाताई दिल्लीच्या असलेल्या त्यांच्या हायकमांडशी बोलतील आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की या बाबतीमध्ये आपण सगळ्यांना सूचना करावी आणि ती सूचना केल्यानंतर फरक पडेल अशी माझी अपेक्षा आहे. परंतु तुमच्या पक्षाचे नेते वारंवार हाच प्रश्न उपस्थित होतोय गेल्या अनेक महिन्यांपासून. वारंवार तुमच्या पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, त्याच्यानंतर इतर पक्षाचे भाजपचे महत्वाचे नेते यांच्याशी भेटीगाठी करतात. त्यामुळे तुमचा पक्ष सत्तेत जाणार की काय अशा पद्धतीच्या वारंवार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस तुम्हाला कुठेतरी टार्गेट करत आहे. गेल्या 6 महिन्यापासून रोज ह्या बातम्या आहेत की आम्ही जाणार, पण अजून पण आम्ही गेलेलो आहे का? आम्ही आहे तिथंच आहे ना. पण आम्हालाच का टार्गेट केलं जातं याची मला आश्चर्य वाटतं. आणि त्यामध्ये काँग्रेस याच्यामध्ये त्यांची काय रणनीती मला माहीत नाही. पण एक आहे, याचा अर्थ असा आहे की शरद पवारांच्या नावाचा अजूनही दबदबा आहे म्हणून फक्त ह्याच पक्षाला चर्चा करण्याचा विषय घेतला जातोय असं मला वाटतंय. परंतु तोच पुन्हा मुद्दा उपस्थित होतोय सातत्यानं. तुमचा पक्ष जो आहे तो कुठेतरी सत्तेच्या जवळीक जातोय म्हणून काँग्रेस तुम्हाला टार्गेट करते. अर्थात तुम्हाला काँग्रेस महाविकास आघाडी काँग्रेसने तसं सांगावं स्पष्ट शब्दात की तुम्ही सत्तेत जाताय म्हणून आम्ही तुम्हाला टार्गेट करतो. मग मी त्याला उत्तर देईल. मला वाटतं की अजूनही मी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहावं म्हणून आम्ही प्रयत्न करू. परंतु गेल्या आठवड्यापासून ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते योग्य नसून याच्या बाबतीमध्ये मी आज सूचना करेल. ती सूचना केल्यानंतर जर त्यात फरक पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही झालं तर आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करू. राहुल गांधींच्या पुण्याच्या कार्यक्रमाला चांगलं यश आलं, त्यांना बळ आलंय काँग्रेसला, त्यामुळे हा आत्मविश्वास काँग्रेसचा द्विगुणित होऊन तुमच्यावरती टीका होते का? कदाचित असं पण असेल. त्यांना वाटलं असेल आता एका एकट्याच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्र जिंकू शकतो असं त्यांना अपेक्षा वाटली असेल म्हणून आमच्यावर प्रेम जास्त होतो दाखवायला लागलेले आहे. पण मला वाटतं की ते प्रेम होतो दाखवताना एकत्रित आम्ही राहिलो आणि एकत्रित पुढे गेलो तर त्याचा फायदा होईल. आमच्यात विभाजन झालं तर बाकीच्यांना विभाजनाचा फायदा होईल याचा विचार त्यांनी करावा. कदाचित आमचं विभाजन व्हावं यासाठी कोण प्रयत्न आमच्यातलाच करतो का ह्या सुद्धा शंकेला वाव मिळू शकतो. मराठा नेत्यांना बदनाम करून काँग्रेसचा एक ओबीसी चेहरा पुढे आणायचा वडेवार करतात असं वाटतंय. कारण आगामी काळामध्ये कुठेतरी अशा पद्धतीनं ओबीसी चेहऱ्याला संधी महाराष्ट्रात मिळू शकते अशी चर्चा आहे.
कोणाला पुढे आणायचं? स्वतःला राज्यातला ओबीसी नेता असं आहे की म्हणून विजय वडेट्टीवारांना त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी कोणाला पुढे आणायचं काय नाही ते ठरवावं. विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा चेहरा आणायचा, ओबीसी नेता म्हणून पुढे यायचा असेल, काय करायचं त्यांनी ठरवावं. आणि काँग्रेसने सुद्धा तसं ठरवावं. त्यांना कुठे पुढे येण्यासाठी उगीच प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये यावं म्हणून कोणाच्या आमच्या लोकांच्या मोठ्या नेत्यांची नावं घ्यायची आणि चर्चेला विषय आणायचं योग्य नाही. तुमच्यात हिंमत असेल तर चुकीचे दाखले दिलेत त्यांच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धमक दाखवा. आता विजय वडेट्टीवारांनी एक ट्विट केलेला आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा जो आहे तो अनावधाने मी उल्लेख केलेला आहे, त्यामुळे कोणताही त्यांच्यावरती आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण ते आता त्यांच्या ट्विटद्वारे करतात. चला, चांगलं आहे, देर आहे दुरुस्त आहे. मग त्यामुळे मी मगाशी म्हटलेले सगळे माझे शब्द मागे घेतो. पण तरी म्हणजे आज जरी विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली असली किंवा ते बॅकफुटवर जरी गेलेले असले, अनावधानानं नाव घेतलं असं जरी म्हटलेलं असलं, तरी पृथ्वीराज चव्हाणांनी मात्र जे आरोप केलेले आहेत त्यावर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस हे वारंवार राष्ट्रवादीला टार्गेट करून पाहत आहे. यातून काही तुमची सुटका होते असं दिसत नाही. नाही, आमची कोण आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आमची सही सलामत सुटका होईल, काही काळजी करू नका. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की महाविकास आघाडीमुळे आम्ही सगळे एकत्र विचाराने गेलं पाहिजे. कोणतंही स्टेटमेंट करताना तुम्ही आत्तापर्यंत बघा, आम्ही कधीही आमच्या मित्रपक्षावर कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही, तो करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. मला वाटतं की आता याच्या पुढे आपण बोध घेऊन सगळ्यांनी एकत्र राहिलं तर पुढे चांगलं होईल. आता तुम्हीच आम्हाला जबरदस्ती ढकलण्याचा प्रयत्न का करताय मला कळत नाही. का कोणी सांगण्यावर आमच्यावर टार्गेट करतात ते कळत नाही मला. परंतु विजय वडेट्टीवार त्यांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हणतात की मी जरी अनावधानानं सुप्रिया सुळेंचा उल्लेख केलाय, माझा त्यांना कोणताही टार्गेट करण्याचा उद्देश नाही, परंतु त्यांनी एक महत्वाची बाब अधोरेखित त्यांच्या ट्विटमध्ये केली आहे. जे मराठा नेते ओबीसीचं सर्टिफिकेट आता घेत आहेत त्यांच्या विरोधात मात्र माझी उघड भूमिका आहे, कारण की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आणि सामाजिक आरक्षण वाचवण्याकरता मी माझी लढाई लढतो. त्या बाबतीमध्ये आम्ही विजय वडेट्टीवारांच्या या भूमिकेला आम्ही विरोध कधी केला आहे? आमचा विरोध एवढाच झाला की सुप्रियाताईंचं नाव घेतलं गेलं, ज्यांचं तथ्य नसताना नाव घेणं आणि ती चर्चेत बातमी